श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीनं इचलकरंजीमध्ये दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज हे पहिलं विधी महाविद्यालय सुरू करण्यात आलंय। संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या प्रमुख उपस्थितीत या महाविद्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि माजी खासदार निवेदिता माने यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेनं विधी महाविद्यालय सुरू करत शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना विधी क्षेत्रातील संधींचे दालन उपलब्ध करून दिलं असल्याचं सांगितलं। प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालय सुरू करणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं। समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी कायद्याचं ज्ञान असणारे विद्यार्थी घडवणं गरजेचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। याप्रसंगी महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनचे संचालक ॲडव्होकेट विवेक घाटगे, संस्थेच्या सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे सहसचिव प्राचार्य सीताराम गवळी, संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर मिलिंद हुजरे, संस्थेचे कोल्हापूर जिल्हा विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, इचलकरंजी बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट रामकृष्ण तोष्णीवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।